हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. मी आहे प्रियांका आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सो आजचा व्हिडिओ म्हणजे हा व्हिडिओ असाच करायचा काही प्लॅन नव्हता, बट गोष्टच अशी घडलेली आहे की म्हटलं एक छोटासा व्हिडिओ करूया. आणि आता एक छोटीशी यूट्यूब फॅमिली पण आपली तयार झालेली आहे. हळूहळू नवीन नवीन लोक आपल्याला जॉईन व्हायला लागलेले आहेत. तर फॅमिलीसोबत ही गोष्ट शेअर करण्यासारखीच आहे. तर एक टायटलवरून तुम्हाला आयडिया आलीच असेल की मी कशाबद्दल सांगणार आहे. तर ते आहे अर्निकाचं सगळ्यात बिगेस्ट माइलस्टोन, ज्याची आम्ही खूप दिवसापासून वाट बघत होतो. तो फायनली दिवस आलेला आहे आणि अर्निकाने आमच्या हळूहळू चालायला सुरुवात केलेली आहे, स्वतःहून म्हणजे इंडिपेंडेंटली. एवढ्या दिवस ती चालत होती, पण हात पकडून चालायची. इंडिपेंडेंटली चालायला तिला कॉन्फिडन्स नव्हता येत, तिला भीती वाटायची मे बी. बट आता 2 दिवस आम्ही ऑब्झर्व केलं, ती 2-4 पावलं टाकत होती आणि आता 2 दिवसामध्ये ती एकदम अशी प्रो झालेली आहे. म्हणजे आता ती फुल घरभर फिरते, व्यवस्थित बॅलन्स करते. आणि हा खरंच म्हणजे सगळ्या बेबीजसाठी हा खूप मोठा माइलस्टोन असतो. चालणं हा सगळ्यात मोठा लास्ट म्हणजे आपण म्हणू शकतो माइलस्टोन. आणि ह्याच्या पुढे मग काय आता दुडदुड धावायचंच बाकी आहे फक्त. तर ते आता 2-4 दिवसात अजून चालू होईलच आणि मग आमची कसरत अजून वाढेल म्हणजे तिच्या मागे धावण्यासाठी. बिकॉज अशीही ती बाहेर जायला खूप उत्सुक असते. आपण जरा बसलेलो दिसलं की ती आपल्याजवळ येणार, आपलं बोट पकडणार आणि आपल्याला दरवाजाच्या इकडे घेऊन जाणार आणि सांगणार की मला बाहेर जायचं म्हणून. ऑब्व्हियसली कोविडची सिच्युएशन आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठेच बाहेर जायला मिळत नाही. त्यामुळे असं होतं की मुलं म्हणजे घरी बसून बसून कंटाळतात. तर कुठेतरी त्यांना असं वाटतं की आपण म्हणजे आपल्याला बाहेर जावं, थोडं खेळावं. आणि बाहेर गेल्यावर एक वेगळं वातावरण असतं. तसं त्याप्रमाणेच आम्ही पण तिला खाली घेऊन जातो. आमचे ते गार्डन आहे, प्ले एरिया आहे. लहान मुलांना बघून ती पण खूप खुश होते. पण आता तिला ती सवय झाली की रोज तिला माहिती आहे संध्याकाळी बाबा आला ऑफिसवरून की थोड्या वेळासाठी तिला घेऊन जातो. मग ती त्यामुळे बाबाची पाठ काय सोडत नाही. तर बेबी माइलस्टोनचे म्हणजे खूप सारे काय म्हणतो आपण एक टप्पे असतात आणि प्रत्येक बेबीचं एक वेगवेगळं टाइम असतो त्यांचा माइलस्टोन अचीव्ह करण्यासाठी. सो आपण कम्पेअर नाही करू शकत की कोण कुठल्या एजमध्ये चाललं, कोण कुठल्या एजमध्ये क्रॉल करायला लागलं. शेवटी म्हणजे आपण विचार करायला लागले की कुठेतरी आपल्याला ते असं येतं रे यार, म्हणजे हिचा मुलगा तर 6 महिन्यात वॉक करतो, 6 महिन्यात क्रॉल करायला लागला आणि आपली बेबी 8 महिने झाली असं. तर असं करू नका. म्हणजे हे एक्सपिरियन्सवरून मला असं वाटलं की एवढ्या लहानपणापासूनच आपण त्यांच्यापासून खूप एक्सपेक्टेशन ठेवायला लागतो. पुढे जाऊन तर ते येणारच आहेत. मग शाळा, कॉलेज, स्टडीज, मग ते होतंच कुठे ना कुठे एक्सपेक्टेशन्स की चांगलं परफॉर्म केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. सो ॲटलिस्ट ही जी न्यू बॉर्नची जी स्टेजेस आहेत, त्यांचे माइलस्टोन आहेत, त्यांचे त्यांना अचीव्ह करू देत. ती आता 14 मंथ्स कंप्लीट झालेले आहेत तिला आणि 14 मंथ्स नंतर ती चालायला लागली. ॲक्च्युली ती 11th मंथपासून ती उभी राहायला तिने सुरुवात केलेली आणि सपोर्ट घेऊन इकडे तिकडे चालायची. बट इंडिपेंडेंटली कधी चालेल त्यासाठी आम्ही खूप वाट बघत होतो आणि फायनली तो दिवस आलेला आहे. तर तिचे काही क्लिप्स मी शूट केलेले आहेत, तर ते ह्याच्या पुढे मी तुम्हाला दाखवतेच. आणि बेबी माइलस्टोन बद्दल जर बोलायचं झालं तर तो वेगळा टॉपिक होईल. त्याच्यावर मी कधीतरी नंतर व्हिडिओज बनवेल, ज्याच्यात मी अर्निकाचे माइलस्टोन शेअर करेन, म्हणजे कुठल्या कुठल्या मंथमध्ये तिने कुठले कुठले माइलस्टोन अचीव्ह केले होते. तर सध्या तरी आम्ही हा तिचा बिगेस्ट जो माइलस्टोन आहे तो आम्ही एन्जॉय करतोय. आणि तुम्ही सुद्धा बघा तिचं क्यूट वॉकिंगवाले व्हिडिओज. आणि आय होप तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं प्रेम आमच्यासोबत असंच राहू दे. आता चला आपण व्हिडिओ बघूया.